2014-15 मध्ये विविध प्रकारचे अभिलेखच ठेवले नाही त्यांनी आणि त्याची रक्कम उचलून घेतली रेकॉर्ड। पालिकेने 2014 मध्ये वाउचरच्या माध्यमातून करोडो रुपये प्रदान केल्याचे म्हणजे ट्रान्झॅक्शन केल्याचे आढळले आम्हाला। वाउचरचे ऑडिट रिपोर्टरनी शेरे मारलेले तसे अभिलेख रेकॉर्ड नंबर नुसार कोणतेही उपलब्ध नाही आणि नुसतं कोऱ्या रकमा कामासाठी दिला त्या पूर्ण काम आणि त्याची कोणत्याही कंत्राटदाराची माहिती नाहीये व कोणत्या बाबीसाठी त्यांनी पेमेंट केलं हे बी कळायला मार्ग नाही। त्याचे तुम्हाला खालील प्रमाणे लिस्ट बांधकाम कामासाठी अभिलेखे दिलेली रक्कम 3,45,27,044 रुपये एवढी दिली। त्यांचा कोणत्याही रेकॉर्डला मेंटेन नाहीये। कोणाला दिली, कशाच्या माध्यमातून दिली, कुठे दिली। रस्ता अनुदान दिलेली रक्कम 1,78,63,127 रुपये आहे, त्याचा पण कुठं रेकॉर्ड मेंटेन नाहीये। दुसरं दलित सुधार योजना दिलेली रक्कम 49,74,449 रुपये, याचाही कुठेही रेकॉर्डला मेंटेन निविदा नाहीये, कुठं बिल नाहीये, कोणतं कॉन्ट्रॅक्टदाराचं नाव नाहीये। स्वच्छता निधी दिलेली रक्कम 17,94,617 रुपये एवढे आहे, त्याचा कुठंच मेंटेन नाहीये, कुठंच सेम प्रोसिजर ऍज इट इज। वाहन दुरुस्ती खर्च भाडे दिलेली रक्कम 3,17,400 रुपये, कुठंच नाव नाही, नुसतं वाउचरवर विड्रॉल केलेले आहे। वाहन इंधन दिलेली रक्कम 9,90,774 रुपये, सेम फंडा, कुठेच वाउचरवर नुसतं वाउचरवर विड्रॉल केले, बाकी कुठंच काही हे नाहीये। सीएफ फंड, आता सीएफ फंड आम्हाला कळालाच नाही, पण सीएफ फंड दिलेली मंजूर 2,54,57,094 रुपये। आमदार फंड दिलेली रक्कम 13,60,000 रुपये, याचंही सेम प्रोसिजर, वाउचर नाहीये, काहीच नाहीये, कुठे रेकॉर्डला मेंटेन नाही, निविदा नाहीये। 13 वित्तीय आयोगानुसार दिलेली रक्कम 1,12,42,901 रुपये, याचं सेम, कुठे रेकॉर्ड मेंटेन नाहीये, कुठं पावती नाहीये, कुठं काहीच नाहीये। 2014 निवडणूक खर्च दिलेली रक्कम 39,82,922 रुपये, सेम, कुठेही त्यांच्याकडे वाउचर नाहीये, कुठं बिल नाहीये, कुठं काहीच नाहीये, कुठं कंत्राटदाराचं नाव नाहीये, नुसतं पेमेंट केलं। आणि वेतन भत्ते पेन्शन शिक्षक दिलेली रक्कम 1,70,86,971 रुपये, सेम प्रोसिजर, कुठे वाउचर नुसतं विड्रॉल आहे, कुठं काही दिलेली नाहीये, कुठं काहीच नाहीये। ग्रंथालयामध्ये दिलेली रक्कम 1,88,740 रुपये, सेम प्रोसिजर, वाउचर विड्रॉल, बाकी काहीच उपलब्ध नाही। आणि जिथं कागदपत्र उपलब्ध असून त्यात किती भ्रष्टाचार असेल याची कल्पनाच करू शकत नाही आपण। आणि एका वर्षीचं बजेट जे आहे नगरपालिकेचं 400 कोटी आहे आणि मागील 2022 पासून ऑडिट रिपोर्टच नाहीये, म्हणजे खांडेकर साहेब आल्यापासून 3-4 वर्षाचा ऑडिट रिपोर्टच नाही। 400 कोटी म्हणजे 1200 कोटी रुपये गेले, कसे खर्च केले हे कोणालाच माहिती नाहीये। आणि आता तर महानगरपालिका झाल्यापासून ऑडिट रिपोर्ट कमीत कमी 10% तो वाढला असेल, 50%, 20% तो वाढला असेल, 500 कोटी तर झाला असेल। ते ऑडिट रिपोर्टच नाही अजून, मग ते कसा घोटाळा कसा काढायचा? हे 13-14चे ऑडिट रिपोर्ट हे फक्त कागदपत्र आढळले नाही, म्हणजे अस्पष्ट क्लिअर कट घोटाळा आहे, 100% घोटाळा आहे। आणि ज्याचे कागदपत्र आहे आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला, म्हणजे एखादी वस्तू 2 रुपयाची 10 रुपयाची असली ती 1 रुपयाची वस्तू, तो पण तो भ्रष्टाचार आहे। तो तर अजून स्पॉट पंचनामा केल्यानंतर तो वेगळा, नुसतं याचे पेमेंटचं विड्रॉल केलं, कागदपत्रच नाहीये, असा एवढा मोठा महानगरपालिकेचा घोटाळा आहे। आणि 14 पाणी पुरवठा किरकोळ दुरुस्ती सबमर्सिबल पंप बसवले दिलेली रक्कम 14,97,407 रुपये, कुठं सबमर्सिबल बसवले जालना शहरामध्ये हे कुठंच माहिती नाही, कुठंच नोंद नाही, कुठं स्पॉट नाही, कुठं पंचनामा नाही, कुठंच रेकॉर्ड मेंटेन नाही, पण पेमेंट केलेलं वाउचर नाही। विविध लिलाव, मंगळ बाजार, रविवार बाजार, बुधवार बाजार, महात्मा फुले मार्केट, घाणेवाडी मासे लिलाव, मिनी रेल्वे, सायकल स्टँड, दुर्गा माता यात्रा, मोती तलाव, मासे दिलेली रक्कम आहे फक्त, पण अभिलेखेमध्ये कुठंच उल्लेख नाहीये रक्कम किती दिली आणि काय दिली। त्या सगळ्यांचा लिलाव करण्यात आला, नुसतं लिहून लिलाव करण्यात आला, रक्कम पैसे जमा नाही झाले, पैसे नगरपालिकेत जमाच नाही झाले आणि रेकॉर्ड पण नाही। तातडीने टँकर पाणी पुरवठा केल्याचे भाडे दिलेली रक्कम 1 कोटी, म्हणजे तातडीने ज्यावेळेस आपल्याला दुष्काळ असतो तातडीने आपल्याला टँकर भाडे पुरवायचे असते, तर टँकर मध्ये दिलेली रक्कम जे 1 कोटी टँकर भाडे 1,24,01,809 रुपये हे रुपये दिले, याचे कुठेही रेकॉर्ड मेंटेन नाही, काही रेकॉर्ड नाही। 15 बाबीचे बिलकुल रेकॉर्ड मेंटेन नाही। मग स्वच्छता निधी 82,91,088 रुपये, याची सेम रेकॉर्डला मेंटेनच नाही, कुठं अभिलेखेमध्ये कुठं काही वाउचर नाही, कुठं निविदा नाही, कुठं काहीच नाही, नुसतं पेमेंट केलं, विड्रॉल झाले वाउचरने।
वरील 2 वर्षात 14-15 2016 अभिरुपाचा रेकॉर्डच उपलब्ध करून न दिल्यानं जवळपास 14 कोटीच्या वर रुपयाचा घोटाळा आम्हाला निदर्शनात दिसलेला. वाउचरच उपलब्ध नाही त्यांचे, रेकॉर्ड उपलब्ध नाही त्याचे. वाउचर फक्त पेमेंट विड्रॉल केलं पण रेकॉर्डच उपलब्ध नाही, निविदा नाहीये, शासकीय नियम प्रमाणे नाही, काहीतरी कागदपत्र तर पाहिजे ना, काही रेकॉर्ड झालं पाहिजे. याची चौकशी स्थापन, याच्यामध्ये सविस्तर गुन्हा दाखल करावा आणि ईडी आणि सीबीआयच्या ईडी आणि भ्रष्टाचाराचे जे एका PMLA ऍक्ट नुसार कारवाई करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. नाही, आमची मागणी अशी आहे की सदरील प्रकरणी सखोल चौकशी करून याच्यामध्ये PMLA ऍक्ट अगर लागत असेल, भ्रष्टाचार झालेला असेल, PMLA ऍक्ट कसा आहे, शासनाने त्याला चौकशी स्थापन करून जिल्हा अधिकाऱ्यांनी आणि सरकारने त्यांना वर्ग करावा तो ईडीला आणि सीबीआयला, तेव्हा तो चौकशी होईल. पण आम्हाला सरकारच त्याच आहे, चौकशी कशी करणार? पण आमचं म्हणणं आहे भ्रष्टाचार निर्मूलन समितीमध्ये तक्रार केलेली आहे, कमीत कमी ऍटलिस्ट अँटी करप्शननी याच्यामध्ये तक्रार करावा, महाराष्ट्राच्या लेवलला गुन्हा दाखल करून घ्यावा, चौकशी करून याच्यामध्ये सविस्तर जे दोषी असेल, राजकीय माणूस दोषी असेल, प्रशासकीय अधिकारी दोषी असेल, कंत्राटदार दोषी असेल, त्यांच्यावर कारवाई, सदरील जे नियम आहे योग्य ते कारवाई झाली पाहिजे. खूप सपोर्ट केलं होतं तरी सुद्धा त्याच्यात त्या विषयात काही फरक पडलेला दिसला नाही. सविस्तर म्हणण्यासारखं असेल तर 35 लाखाची लिमिट ही नगरपालिकेला खर्च करण्याची असते, पण 1,09,00,000 रुपये नगरपालिकेने खर्च केले निवडणुकीचा खर्च म्हणून. आणि ते पण कसे केले मी तुम्हाला सांगतो. पहिला मुद्दा, मंडप, आसन व्यवस्था, विद्युत व्यवस्था, चहा पाणी भोजन, व्हिडिओ चित्रीकरण यासाठी नगरपालिकेने 60,92,611 रुपये खर्च केले. आता हा विचारण्यासारखी गोष्ट आहे की चहा पाणी भोजन मंडप आणि आसन आणि विद्युत व्यवस्थेसाठी एवढे रुपये लागतात का? 60 लाख रुपये, 60 lakhs. नंबर 2, पुन्हा एकदा व्हिडिओ चित्रीकरणासाठी म्हणून तिथं लिहिलेलं आहे 6,11,000 फोटो काढण्यासाठी आणि व्हिडिओ चित्रीकरणासाठी 6,11,101 रुपये खर्च करण्यात आले. तिसरा पॉइंट, आणि निवडणुकीला लागणारे साहित्य, CCTV कॅमेरे, संगणक, डिश TV, अजून भरपूर काही गोष्टी त्या किरायाने घेतल्या. त्याचा किराया जवळपास 42 लाखच्या वर यांनी दिलेला आहे, झेरॉक्स काढणे वगैरे या सगळ्या मुद्दा. तर पहिला त्याच्यामध्ये पॉईंट असा आहे, त्यांनी CCTV कॅमेऱ्याचे 23 संच किरायाने घेतले, 4 कॅमेऱ्याचे 23 संच किरायाने घेतले. 8,000 रुपये प्रतिदिवस हा त्या संचचा किराया होता. त्यासाठी त्यांनी पूर्ण 10,24,000 रुपये खर्च केले. CCTV कॅमेऱ्याचा किराया, खरेदी नाही, किराया. नंबर 2, संगणक किरायाने घेतले, कम्प्युटर त्यांनी किरायाने घेतले. त्याचा खर्च कसा दाखवला? 6 संच 10 दिवसासाठी 3,000 रुपये प्रति दिवस किरायाप्रमाणे, त्याचे झाले 1,80,000. 5 संच 5 दिवसासाठी 3,000 प्रति दिवस प्रमाणे 75,000 दिले. 5 संच दिवसासाठी 3,000 प्रति दिवसाप्रमाणे 3 लाख दिले. एकूण त्यांनी कम्प्युटरवर किरायावर खर्च केले 5,55,000 रुपये. त्यानंतर त्यांनी स्कॅनर सुद्धा किरायाने घेतला. त्यांनी 5 नग स्कॅनर किरायाने घेतले. 30 दिवसासाठी 1,000 प्रति स्कॅनर किराया दिला, त्याचा खर्च झाला 1.5 लाख रुपये. पुन्हा त्यांनी 2 नग 5 दिवसासाठी घेतले, 1,000 प्रति दिवसाप्रमाणे 10,000 रुपये खर्च झाला. आता LED TV, आपल्या प्रत्येकाच्या घरात LED TV आहे, त्याचा किराया त्यांनी किती दिला? 1 नग घेतलं 20 दिवसासाठी 3,000 रोज प्रति दिवसाच्या प्रमाणे 60,000 रुपये दिले. पुन्हा 2 नग घेतले 2 दिवसासाठी 3,000 प्रमाणे 12,000 रुपये दिले LED TV साठी. हा, ठेकेदाराचं नाव बोथरा सप्लायर्स म्हणून आहे. 14वा केंद्रीय वित्त आयोग या निधीतून नगर परिषद जालनासाठी घन कचरा व्यवस्थापनासाठी वाहन खरेदीची मंजुरी देण्यात आली होती. ती वाहन खरेदीची मंजुरी आयुक्तालय औरंगाबाद आणि जिल्हाधिकारी ऑफिस दोघांनी दिली होती. त्याची मंजुरी होती 2.5 कोटी रुपयाची, 2,50,00,000 रुपयाची. त्याच्यामध्ये गाड्या लिहून दिल्या होत्या, कोणत्या गाड्या कोणते वाहन खरेदी करायचे आहेत, त्याचा सविस्तर टेबल आम्ही दिलेला आहे. त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर हातगाड्या 62 खरेदी करायच्या होत्या, ऑटो टिप्पर घंटा गाडी 16 खरेदी करायची होती, 3 चाकी पेडल रिक्षा 27 खरेदी करायची होती, डंपर प्लेसर 909 4 खरेदी करायचे होते, कंटेनर 33 खरेदी करायचे होते, कॉम्पॅक्टर 16-13 1, व्हॅक्यूम एम्प्टियर 1, मिनी लोडर 1, असे एकूण
या गाड्या खरेदी करून 2,50,00,000 रुपयाचा मंजुरी मिळाली होती. पण त्याच्यामध्ये एक विषय घेतो, घंटा गाडी खरेदी करताना कोणत्याही विशिष्ट ब्रँडची निविदा मागवता येत नाही. हे नियम बाह्य आहे. तुम्हाला निविदा मागवायची असेल तर कॉम्पिटिटिव्ह ब्रँड सोबत घ्यावे लागतात. पण नगरपालिकेने फक्त टाटा एस नावाने, या ब्रँडच्या नावाने निविदा मागवली. त्यामुळे कॉम्पिटिटिव्ह रेटचा फायदा झाला नाही. जे टाटा एस म्हणेल ते पैसे आपल्याला द्यावे लागले, नगरपालिकेला द्यावे लागले. कॉम्पिटिशनचे भाव आपल्याला मिळाले नाहीत. दुसरी गोष्ट, ह्या टाटा एस घंटा गाड्या ह्या वाहन विकणाऱ्या परवानाधारका कंपनीकडनंच घेऊ शकतो आपण. पण त्यावेळेच्या नगरपालिकेने आश्चर्यचकित रूपाने बॉडी बनवणारी कंपनी ओझोन एन्व्हरीटेक पुणे, ती जी घंटा गाडीची बॉडी बनवते कचरा संकलनासाठी, तिच्याकडनंच खरेदी केली. 16 घंटा गाड्या त्यांच्याकडनंच खरेदी केल्या. ते पण 16 घंटा गाड्याची एकंदरीत किंमत, हो, घंटा गाडीची 80,36,352 ही मंजूर झाली होती. त्यांनी खर्च केले 95,31,200, म्हणजे जवळपास 14,94,848 रुपये, 18.60% जास्त दराने त्या कंपनीला देण्यात आले. निविदा मागवताना, स्पर्धात्मक निविदा मागवताना कमीत कमी दराची निविदा पास करणे हे नियम आहे. तरीसुद्धा एकाच ब्रँडची गाडीची निविदा मागवून त्याला 18.6% जास्त दरात पैसे का देण्यात आले हे कळण्यापलीकडचं आहे. म्हणजे कंपनीसोबत पण यांचे साठेलोटे आहेत का? त्यांना पैसे एक्स्ट्रा देऊन खिशात पैसे टाकायचे का? असं प्रत्येक गाडीमध्ये 1-2 गाडी त्यांनी कमी किमतीत खरेदी केल्या 1%-1.5%, पण बाकी काही गाड्या त्यांनी 45% जास्त दराने खरेदी केल्या. टाटा 16-13 10,35,000ची मंजुरी गाडीची असताना त्यांनी 15,50,000ला खरेदी केली, 5 लाख रुपये जास्त देऊन. आता याच्यामध्ये जास्त देण्याचे कारण काय? हे उघड आहे. कोणी पण जाऊन गाडीमध्ये जाऊन विचारणा करू शकतो, ही गाडी केवढ्याची. निगोसिएशन केल्यावर 10, 20, 25,000, 50,000 लाख रुपये कमी करू शकतात. पण सरळ यांनी 5 लाख रुपये रेटपेक्षा जास्त दिले, हे कळण्यापलीकडचे आहे. हे असे घोटाळे पण होतात हे बघून आश्चर्य वाटतंय.